प्रेक्षक मंडळींनो नमस्कार. तर आजच्या भागामध्ये इकडे आता सकाळी सकाळी जो बलमा आहे तो आता बाजार किराणा ते घेऊन येतो, कारण त्याला आता ते सत्यसनच्या घरी द्यायचं असतं. तो ते घेऊन आलेला असतो आणि तो म्हणतो, मम्मी अगं हे किराण्याची पिशवी ते आणलंय, कुठं ठेवू? तर ते म्हणतात की आतमध्ये ठेव ना सत्य, जा बलमा जा ना आतमध्ये. तर आता बलमा आतमध्ये जायला लागतो, तेवढा त्याच्याकडून एका पिशवीचा बंद तुटतो आणि तेलाची पिशवी ते फुटते आणि तेल सांडतं. तर आता तिकडून जो आर्यन आहे तो फोनवर बोलत असतो कुणाशी तरी आणि त्याला तो बलमा खूप ओरडतो, अरे खाली बघ खाली बघ. पण आर्यनचं लक्षच नसतं आणि आता आर्यन तसंच चालत येतो आणि आर्यन तिथे घसरून पडतो आणि तो बलमाला ओरडतो, कळत नाही का नॉनसेन्स कुठला, कुणीच आणलं इथं हे. तर आता लगेच म्हणतो की अहो एक पिशवी जड झालती ना, त्या पिशवीचा बंद तुटला तेव्हा ते पडलंय खाली सगळं, त्यालाची पिशवी फुटली त्यामुळेच. तर आता लगेच म्हणतो तुला कळत नाही का, दिसत नाही का नॉनसेन्स कुठला, हातात पायात काय तुझे गळून गेले का, कळत नाही का तुला, असं बोलतो त्याला खूप. तर आता बलमा म्हणतो, अहो चुकून झालं, मी मुद्दामून नाही केलं. तर आता लगेच मम्मी साहेब म्हणतात, काय रे बलमा कळत नाही का तुला, नीट बघायचं ना. तर आता बलमा म्हणतो, अगं मम्मी तू बघितलं ना. तर आता लगेच ते म्हणतात की हे बघा मला तर नाही माहीत, जाऊ द्या जातो मी. तर बलमा जायला लागतो, तर आता आले म्हणतो, थांब तू जाशील इथून आणि हे कोण साफ करणार आहे, हे साफ कर आणि मगच जा इथून चल. तर आता मम्मी साहेब म्हणतात की बलमा हो. तर आता लगेच आर्यन म्हणतो की हे बघा मम्मी साहेब, तुम्हीच नियम ठरवले ना, सगळ्यांना सारखेच नियम, त्यामुळे सगळ्यांना सारखेच नियम असले पाहिजे. तर आता लगेच ते म्हणतात की काय, आता काय करायचं आपण. तर आता लगेच अजून म्हणत असतात, तर आता लगेच जो आर्यन आहे तो खूप अपमान करतो. तर आर्यन म्हणतो की हे बघा मम्मी साहेब, त्याच्यासाठी पण ते नियम आहेत. आणि आता लगेच ज्या मम्मी साहेब आहेत त्या म्हणतात की हे बघा तू पण हे घरच पुसून घे बलमा, कारण की मगाशी आर्यन एवढं मोठ्या घरातला मुलगा असून त्याने आपले चहाचे कप तिकडे नेऊन ठेवले माहिती का, मग सगळ्यांसारखे नियम असू शकतात. तर आता लगेच तो आर्यन म्हणतो की हो मग काय झालं, तू तर नगरसेवक की तुला कुणी निवडून दिलं ना काय माहिती, अशा लोकांना कोण निवडून देतं. खूप बोलतो, बलमाचा खूप अपमान करतो. आणि आता बलमाला ती फरशी पुसायला सांगतात, तेल पुसून घ्यायला सांगतात आणि आता बलमा ते पुसत असतो. आर्यन तिथे पुढे जाऊन लगेच हसायला लागतो. तर इकडे आता जी मंजू आहे ती सकाळी सकाळी उठते आणि बघते, तर ती म्हणते सत्य तर अजून झोपलेला आहे, याला झोपून देते मी आता, नाहीतरी ना हा उठल लगेच, याची झोपमोड होईल. आणि ती तिथून त्याच्याजवळ उठून निघून जाते बाहेर. तर आता तो म्हणतो सत्य कुठे आहे, सत्य कुठे आहे, असं बाहेर येऊन तिच्या तोंडात बोलणं येतं. तेवढ्यात आता लगेच मंजूच्या आईनं अमृता बघत राहतात. तर आता मंजूच्या आई म्हणते, अगं मंजू काय चाललंय तुझं, हे कुणाला विचारते तू आणि काय चाललंय, अगं तुला काही कळत नाही का मंजू. तर मंजू म्हणते की अगं अमृता कुठे, हे विचारत होते मी. तर ती म्हणते की अमृता ही काय तुझ्या समोर उभा आहे, तरी पण अमृताला विचारतेस का. तर आता लगेच ती म्हणते की अगं हो मी बघितलं नाही अमृता तुला, अगं तू दिसली नाही ना त्यामुळे विचारत होते. बरं चालन माझ्यासाठी नाश्ता बनव, नाश्ता बनवला की मला आवाज द्या, मी येईल बाहेर, असं म्हणते आणि मंजू आतमध्ये निघून जाते. तर आता लगेच मंजूची आई अमृताला म्हणते की अगं अमृता बघ ना, हिच्या डोक्यात तुला नाही वाटत का जास्तच परिणाम झालाय, बघ ना कशी करते येड्यासारखी ही पोरगी, हिला काही समजतं की नाही, असं म्हणते. तर आता लगेच अमृता म्हणते काय झाले ना दीदीला काय माहिती, असं म्हणत असते. तर आता इकडं जी मंजू सत्य आहे तो आता तिथे म्हाताऱ्या माणसाचा लूक घेतो काकाचा आणि तो आता तिथे येतो त्या सर्वांच्या घरी, तिथे येतो, गेट उघडतो, आतमध्ये यायला लागतो. तर इकडे जो बलमा आहे तो बाहेर येतो घराच्या आणि म्हणतो की मी पुन्हा एकदा या घरात कधीच येणार नाहीये, जोपर्यंत माझा सत्य होता ना तोपर्यंतच मला या घरात मान सन्मान होता, सत्य तुझी खरी किंमत आत्ता कळते रे मला. आणि खूप रडायला लागतो, त्याला सध्याच्या जुन्या सगळ्या आठवणी आठवतात आणि ते सगळं आठवून तो खूप रडत असतो. म्हणत असतो माझं सत्य असतं आज तर माझा एवढा अपमान या घरात कुणी करायची हिंमत पण नसती केली, असं तो म्हणतो. आणि आता लगेच तो खूप रडत असतो तिथे. तर तिकडून ते आजोबा म्हणजे सत्य येतो आणि आता तिकडून बलमा चाललेला असतो. बलमाचं लक्षच नसतं, बलमा त्याला जाऊन धडकतो, तेव्हा त्या सत्याच्या हातातल्या सगळ्या पिशव्या ते खाली पडतं. तर बलमा म्हणतो सॉरी सॉरी काका बाबा माझ्याकडून चुकून झालं. तर आता सत्य म्हणतो काय रे बुटरण्या तुला दिसत नाही का, तुला माणसं हे करीत चालतो की काय, तुला कळत नाही का काही, माणसाला बघत जा ना, असं सत्य बोलतो. तर तो म्हणतो की हो ना अहो बघा इथं तुमच्या कोणीच ते थोड्या पिशव्या पडल्या तर तुम्ही काही बोलले नाही मला, पण घरामध्ये थोडी पिशवी पडली त्याला सांडलं तर ते पोरगं घसरलं तर मला किती बोलले माहिती का, जयने तो अपमान केला माझा त्यांनी. तर आता लगेच ते मला खूप अपमानित केलं त्यांनी, असं म्हणतो. तर सत्य म्हणतो काय झालं, अरे चल आतमध्ये बघतोच मी कुणी तुझा अपमान केलाय. तर आता ते आतमध्ये येतात आणि सत्य इकडे तिकडे बघतो, सगळ्यांना आवाज येतो, म्हणतो की माझं स्वागत करायला इथे कुणीच नाही आहे का, असं ओरडतो. आणि आता सगळेजण बाहेर पळत येतात. तर चला बघूया आता पुढील भागात नक्की काय ट्विस्ट असणार आहे, हे बघायला चॅनलला सबस्क्राईब करून घ्या.